नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. श्री श्री सद्गुरू नराशा महाराज मठ संस्थान येवती लघु आळंदी तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथे सद्गुरूंचा जन्मोत्सव अभिषेचन सोहळा उत्साहात संपन्न. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील श्री क्षेत्र येवती लघु आळंदी तालुका मुखेड येथील जागृत देवस्थान सद्गुरू नराशा महाराज मठ संस्थानचे मठाधिपती श्री 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 सद्गुरू नराशा महाराज येवती लघु आळंदी येथे पुरुषोत्तम मास 33 दिवस भाविक भक्तांनी गुरूंचे दर्शन, पाद्यपूजा, अन्नदान छत्र उत्साहाने सर्व भाविक भक्त सहभागी झाले होते. त्याच पुरुषोत्तम मासामध्ये गुरूंचा वाढदिवस दिनांक 16 जून 2026 रोजी सद्गुरू नराशा महाराज यांचा 47वा वाढदिवस मोठ्या उत्साहाने अनेक कार्यक्रमाचे आयोजन श्री सद्गुरू नराशा महाराज मठ संस्थान सद्गुरू सेवा समितीतर्फे नुकताच मठ संस्थान येवती लघु आळंदी येथे उत्साहात साजरा करण्यात आला आणि गुरुचे वाढदिवस जन्मोत्सवानिमित्त अनेक भाविकांनी सद्गुरू नराशा महाराज यांना शुभेच्छा देण्यासाठी व सद्गुरूंचा आशीर्वाद घेण्यासाठी अनेक भाविकांची एकच गर्दी केली होती. मुखेड तालुक्यातील श्री क्षेत्र येवती येथे श्री सद्गुरू नराशा महाराज जागृत मठ संस्थान आहे. या संस्थाचे मठाधिपती सद्गुरू नराशा महाराज यांचा 47वा जन्मोत्सव सद्गुरू सेवा समितीतर्फे अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सद्गुरू नराशा महाराज यांची अक्षवंत पाद्यपूजा ग्रंथतुला करण्यात आली आहे. यावेळी 31 वासनी यांनी सद्गुरू नराशा महाराज यांना अक्षवंत करून शुभेच्छा दिल्या आहेत. सद्गुरू सेवा समितीच्या वतीने यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सद्गुरू नराशा महाराज यांना शुभेच्छा देण्यासाठी व सद्गुरूंचा आशीर्वाद घेण्यासाठी विविध पदाधिकारी व भाविकांनी एकच गर्दी केलेली होती. यावेळी गुरुने आलेल्या सर्व भाविक भक्तांना प्रवचनरूपी आशीर्वाद दिला. भाविक भक्तांनी गुरूंच्या अमृतवाणीतून दिलेला उपदेश आणि महाप्रसाद घेऊन सर्व भाविक भक्त संतुष्ट झाले. यावेळी गुरुसोबत अनेक दिवसापासून गुरु आणि शिष्य यांच्यासोबत यात्रेचं आयोजन करण्यात येत होते. अनेक यात्रेमध्ये भागवत कथा, रामकथा, अनेक कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच यावर्षीसुद्धा मठ संस्थानातर्फे सन 2027 मध्ये आयोजित करणाऱ्या पवित्र श्री पशुपतीनाथ यात्रेची माहिती भाविकांना देण्यात आली. यात्रेत सहभागी होऊन इच्छिणाऱ्या भाविकांनी आपली नाव नोंदणी लवकरात लवकर नोंदवावीत असे आवाहन सद्गुरू सेवा समितीच्या वतीने करण्यात आले व नावनोंदणीसाठी श्री विनोद कुमार जोशी यांच्याशी
मोबाईल नंबर 982 320 9505 व राजू पाटील मोकाजदरकर यांच्याशी 940 466 2888 या मोबाईल नंबरवर आपली नाव नोंदणी ज्या भाविकांना इच्छुक भाविकांनी आपली पशुपतीनाथ दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी नाव नोंदणी वेळेत केल्यास त्यांच्या जाण्या येण्यासाठी आणि सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेकडे वेळेवर नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आणि सद्गुरूचे दर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी महाराष्ट्रात सहित सर्व जिल्ह्यातून आंध्र कर्नाटक राज्यातून अनेक भाविकांनी पुरुषोत्तम मासमध्ये दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला आणि आशीर्वाद घेऊन महाप्रसाद प्रवचनरूपी आशीर्वादाने भाविक भक्त संतुष्ट झाले आणि भाविकांनी या आनंद उत्सवामध्ये मंत्रमुग्ध झाले आणि गुरुची सेवा करून संतुष्ट झाले आणि या पुरुषोत्तम मासामध्ये ज्या भाविकांनी वेळेवर नाव नोंदणी करावे असे आवाहन समितीतर्फे करण्यात आलेले आहे. तरी हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाविकापर्यंत पोहोचावा व आपणही आनंद घ्यावा, इतरांनाही आनंद मिळावा अशी तर धार्मिक माहिती आपणास वेळोवेळी मिळावी म्हणून आपण या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्यास व्हिडिओ आवडल्यास लाईक करून जास्तीत जास्त भाविकापर्यंत शेअर करावा आणि असेच नेहमी धार्मिक कार्याची माहिती घेऊन आपण आनंदित व्हावं आणि सद्गुरू सेवेमध्ये आपण सर्वांनी विलीन व्हावं असे